नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे जीजी रायाला मत असते, राया आता तुला तुझ्या मैत्रिणीला नाही तर तुझ्या प्रियसीला समजून घ्यायचे. तेव्हा रायम लागतो, मिसफायरला तर मी नेहमीच समजून घेतो जीजी, पण ती ऐकाना झाली, मी काय करू तूच सांग जीजी. तेव्हा जीजी म्हणू लागते, राया आजवर तू तुझ्या मैत्रिणीचं मन जपत आलाय, पण आता एक प्रियसी काय असते हे तुला जाणून घ्यायचे. म्हणजे आजपर्यंतही पुरुषांना बाईच्या मनात काय असतं हे जाणून घेणं जमलं नाही, पण राया मला माहिती तू हे नक्की जमवशील. त्यामुळे तुला मिस फायरचं म्हणजे मंजिरीचं हळवं मन जाणून घ्यावं लागेल. हे बघ, तिचा भूतकाळ तिला सदैव आठवण करून देत राहतो आणि तिच्या मनाला त्रास होतो. भूतकाळ विसरणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे राया, ही आपल्यासाठी छोटी गोष्ट असेल, पण मंजिरीसाठी तो एक मोठा संघर्ष आहे. त्यामुळे माझ्या मंजिरीला तुला समजून घ्यावं लागेल राया. तिचं हळवं मन जे ना ते तुला ओळखून तिचं मन जपावं लागेल. तेव्हा रायम लागतो, जीजी तू फक्त सांग मला काय करावं लागेल. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, माझ्या मंजिरीच्या मनात जो हळवा कप्पा आहे ना तो तुला शोधून काढायचा आहे. आणि राया माझी मंजिरी लहानपणापासून आईबापाशिवाय वाढली रे. आईबापाचं प्रेम तिला कधी मिळालं नाही. तिच्या मनात ती पोकळी कायमच राहील. आणि त्यानंतर तिला मिहीर भेटला आणि मग मंजिरी मिहीरच्या प्रेमात पडली. मिहीर अगदी तुझ्यासारखाच मंजिरीवरती प्रेम करायचा. दोघे जेमतेम फक्त 6 महिने भेटले असतील. मिहीर जास्त तिला भेटत नव्हता. आम्ही जेव्हा बघायला गेलो ना तेव्हाच मंजिरी आम्हाला आवडली. आणि मग काय, आमच्या मनात तर तिने घरच केलं. म्हणजे कसं, मिहीरला कामामुळे वेळ भेटत नसायचा, त्यामुळे मंजिरी जास्त आमच्याशी बोलायची. एकदम आमच्यामध्ये रुळून गेली रे ती 6 महिन्यात. आणि मग काय, मिहीरचा हात धरून तिने तिचे स्वप्न रंगवले आणि मग दुर्दैवाने तिची साथ सोडली रे. खरंच माझ्या मंजिरीच्या नशिबात एवढं मोठं दुर्दैव आलं की पहिल्याच रात्री आमचा मिहीर गेला. आता मात्र राहायला गे जीजीचा हातात घेतो आणि लागतो, जीजी रडू नको बरं तू. तेव्हा जीजी म्हणू लागते, कारण मंजिरीने माझ्या मिहीरचा हात धरून जी स्वप्न पाहिली होती रे ती सगळी काही तिथेच संपली. कारण मिहीरचा जो हात होता तोच निसटला. माझ्या मंजिरीच्या आयुष्यात मोठं वादळ आलं, पण काय करावं काय नाही हे तिला काहीच सुचत नव्हतं रे. ती भांबावून गेली होती. कारण मुलीसाठी लग्न म्हणजे फक्त सोहळा नसतो तर बांधिलकी असते. तिने माझा मिहीरचा हात पकडला होता, पण त्याबरोबर खूप स्वप्न रंगवली होती. आणि पहिल्याच दिवशी तिच्या स्वप्नांचा बाण फुटला, कारण मिहीरचा हात तिच्या हातून सुटला ना राया. त्यामुळे आता तुला माझ्या मंजिरीशी लग्न करायचे. पण माझी मंजिरी एक विधवा आहे हे विसरून चालणार नाही. लोक कितीही काही म्हणू दे, कारण तिच्या मनाला जो त्रास होतो तो फक्त मला माहिती राया. कारण मंजिरी मिहीरची पहिली बायको आणि मग आता ती तुझ्याशी लग्न करते. त्यामुळे आता लोक तुला नावं ठेवणारच ना. पण राया, जसं तुझ्यासाठी हे लग्न सोपं आहे ना तसं माझ्या मंजिरीसाठी नाही आहे रे. त्यामुळे तिच्यासाठी हे लग्न म्हणजे एक संघर्ष आहे आणि आता तुला तेच करावं लागेल. तोच माझ्या मंजिरीच्या मनाचा कप्पा तुला समजून घ्यावं लागेल. कारण तुलाही हे लग्न तिच्यासाठी एक संघर्ष आहे असं तिला पटवून द्यावं लागेल. राया मात्र जीजीकडे बघू लागतो, तर इकडे निक्की मात्र खूप भडकलेली असते. आता ती गावातच इकडे वडाच्या झाडाखाली जयला भेटायला येते आणि लागते, जय अरे जय काय चालू हे सगळं. आता तर मला वाटतंय की फायनली राया आणि मंजिरीचं लग्न होणार. आपल्या नाकावर टिचून तो राया मंजिरीशी लग्न करणार. तेव्हा जय लागतो, नाही असं काही होणार नाही, नाही होऊ शकत असं, मी ते होऊ देणार नाही. तेव्हा निक्की मला लागते, हो आता तर तू काय करणार आहे. अरे लई मंजिरी माझी बायको होणार आहे, तिच्याबरोबर स्वप्न बघत होता ना. मग आता बघ, तुझ्याशी लग्न न करता ती मंजिरी त्या रायाशी लग्न करते. बघ बघ, जरा थोडासा राग येऊ दे. तेव्हा लगेच जय मला लागते, माझ्यावरती कशाला टाफरते ग, माझं कशाला बघते, तुझं बघ ना. त्या राया आणि मंजिरीने तुझी काय अवस्था केली, तुला पार टकलं केलंय ते दिसत नाही आहे का. आता मात्र निक्कीला खूपच राग येतो. त्याच वेळेस इकडे लगेच जीजी म्हणू लागते, राया अरे मंजिरीने हे सगळं दुःख मनात साठवून ठेवलं, ते फक्त कुणासाठी माहिती, नाना आणि माझ्यासाठी. आमच्याकडे बघितलं तिने तिच्या मनात हे सगळं दुःख एका कडाला लपवलं आणि आमच्यासाठी आमची मुलगी बनून ती आनंदाने आमच्याबरोबर राहिली. आजवर तिने ते दुःख लपवून ठेवलं रे. कधीही तिने ते बाहेर काढलं नाही, कधीच मिहीरची आठवण काढली नाही. पण राया, आता तू तिच्या आयुष्यात आलाय. तू तिच्या आयुष्यात आल्यानंतर खरंच आमच्याही जगण्याची एक उमेद आली रे. खरंच तू आमचं मनही जिंकलं. एकदम मिहीरसारखा तू आमचा मुलगा झाला. आणि मग काय, आम्ही आमच्या मनात जे वादळ लपवलं होतं ते एकदम असं निसटून गेलं.
पण तरीही आता या लोकांनी तिला मिहीरची आठवण काढून दिली. आता कितीही म्हणलं तरी माणूस माणसाचा भूतकाळ कधीही विसरत नाही. त्यामुळे राया, माझ्या मंजिरीला हे सगळं विसरणं सोपं नाही आहे रे. कारण मिहीर म्हणजे तिचं पहिलं प्रेम होतं आणि ते ती कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे तिला जरा त्रास होणारच. ती नेहमी तुझ्याशी बोलते, भांडते, तुला समजावते. पण आज तिची चिडचिड झाली राया, म्हणून ती अशी वागली तुझ्याशी. तेव्हा राया म्हणू लागतो, जीजी मिस फायरचं मन समजून घेण्यासाठी मी काय करू, तू फक्त मला सांग. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, राया तुला माझ्या मिस फायरला स्वीकारावं लागेल आणि ते पण जगाच्या विरोधात जाऊन. जगाचा विचार करायचा नाही. लोक काय बी म्हणू दे, ती मिहीरची बायको आहे असं म्हणू दे, नाहीतर एक विधवा आहे असं म्हणू दे, पण तुला या सगळ्याला सामोरं जायचे आणि तिचं मन जपायचे एक प्रियसी म्हणून. तेव्हा राया म्हणू लागतो, चालेल जीजी, मी मिस फायरचं मन जपण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा जीजी म्हणू लागते, राया तू खूप समजूतदार आहे आणि तू माझ्या मंजिरीला समजून घेशील, तिला नीट जीव लावशील, तिला अगदी प्रियसीसारखं समजावशील एवढी मात्र मला खात्री. पण राया तुला हे लवकरात लवकर करावं लागेल. चल मी निघते, आता खूप उशीर झालाय असे म्हणत आता जीजी मात्र तिकडनं निघालेली असते. तेव्हा राया आता जीजी गेल्यानंतर विचार करू लागतो, मिस फायरचा भूतकाळ मिहीर हे फक्त माझ्यासाठी एक नाव आहे, पण मिस फायरसाठी तिचं प्रेम आहे. आता शशिकला, घोरपडे, निक्की कसं मिहीरची आठवण काढून देत असतात आणि या सगळ्यामुळे मंजिरीला कसा त्रास होत असतो हे सगळे काही क्षण इथे रायाला आठवू लागतात. राया मात्र विचार करू लागतो. तर इकडे घोरपडे आता निक्कीला म्हणत असतो, बघितलं अगं, बघ स्वतः आरशात जाऊन तुझी काय अवस्था झाली. तेव्हा निक्की म्हणू लागते, तू माझं नको सोडू, माझं काही सांगू नको, तुझं बघ तुझं. अरे तुझ्या मनावर नांगर फिरून ते राया आणि मंजिरी लग्न करतायत. लय बोलत होता मी मंजिरीला कधीही रायाचं होऊ देणार नाही, मग आता कुठे गेले तुझे ते प्लॅन, तुझे ते डाव, बोल ना. तेव्हा जय म्हणू लागतो, नाही आकाश पाताळ एक झालं तरी चालेल, इकडची दुनिया तिकडे करेल हा जय, पण राया आणि मंजिरीचं लग्न होऊ देणार नाही असे म्हणत आता रागाने भडकलेला घोरपडे तिकडनं निघालेला असतो. निक्की मात्र खूपच खुश होते आणि लागते, वा जय, मला हेच हवं होतं, जे तुला हवंय तेच मलाही हवंय. पण कसं आहे ना, तुला थोडीशी हवा देण्याची गरज होती. एकदा का थोडीशी हवा दिली की तू फुगला आणि मग काहीतरी करशील ज्यामुळे राया आणि मंजिरीचं लग्न नक्कीच मोडेल असे आता म्हणत निक्की हसत असते. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. नाना आता हॉल बाहेर जे काही सजावट करण्याचं काम चालू असतं त्या लोकांना समजावून सांगत असतात. इकडे माळा लावा, इकडे वगैरे वगैरे सगळं काही समजावत असतात. त्याच वेळेस आता मंजिरी हॉलमध्ये येते. तेव्हा नाना म्हणतात, मंजिरी अगं रायाचा काही फोन आला होता का, त्याच्याशी काही बोलणं झालं का. तेव्हा मंजिरी लागते, नाही नाना, तसंही मी आत्ता मनस्थितीत नव्हते बोलण्याच्या, त्यामुळे मी नंतर करेल, रायाशी बोलेल नंतर. तेव्हा नाना म्हणतात, बरं ठीक आहे, तुला जसं वाटेल तसं कर, पण मंजिरी आम्ही सगळेजण ना आता मंदिरात भजन आहे तिकडे जातोय, तुला यायचं आहे का, तुझंही मन जरा रमेल, चल की. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही नाना मला नाही यायचं, मी थांबते घरातच. त्याच वेळेस नाना म्हणतात, बरं ठीक आहे, पण बाहेर ही सजावटी करण्यासाठी जी लोकं आलीत ना त्यांच्याकडे लक्ष राहू द्या मंजिरी, त्यांना काही हवं नको ते बघशील ना. तेव्हा मंजिरी म्हणते, चालेल नाना, मी बघेल. त्याच वेळेस नाना मात्र आता जय घोरपडेच्या रूमकडे डोकावून बघू लागतात. तेव्हा लगेच मंजिरी म्हणते, काय झाले नाना. त्यावर लगेच नाना म्हणतात, मंजिरी अगं ही 3 माणसं आज घरात दिसत नाही आहे का, कुठे गेलीत. तेव्हा मंजिरी म्हणते, नाना अहो मगाशीच ते तिघेही बाहेर गेलेत, कुठे गेलेत सांगता येत नाही. तेव्हा नाना म्हणतात, बरं झालं बाहेर गेलेत, आम्ही घरात नाही आहे सगळे म्हटल्यानंतर तुला उगाच त्रास द्यायचे, म्हणून बरं झालं ते नाही आहेत, चल निघतो आम्ही येतो असे म्हणत आता नाना मात्र घरातनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता मंजिरी आपल्या रूमकडे निघालेली असतानाच अचानक लाईट जातात. तेव्हा लगेच मंजिरी घाबरते, अरे बापरे लाईट कसं गेले, सगळीकडे अंधार झालेला असतो. तेवढ्यात लगेच आता बाहेरनं ते सजावटी काम करण्यासाठी जे लोक आलेले असतात ते माणूस येतात आणि म्हणू लागतात, हे बघा ताई, थोड्या वेळ ना लाईट गेली, आम्ही 15 मिनिटात दुरुस्त करतो आणि लगेच लाईट येईल. तेव्हा मंजिरी म्हणते, बरं दादा, लवकरात लवकर करा, खूप अंधार झालाय. तेव्हा ते दादा म्हणतात, चालेल मॅडम असे म्हणून ते बाहेर जातात. त्याच वेळेस आता मंजिरी मात्र इकडे अंधारात कशी तरी किचनमध्ये पोहोचते, कारण तिला मेणबत्ती शोधायची असते ना. आता मंजिरीने इथे किचनमध्ये येऊन मेणबत्ती शोधलेली असते, पण त्यासाठी काडीपिटी लागेल. काडीपिटी आता ती शोधण्याचा प्रयत्न करत असते, पण अंधारात मात्र तिला काही सापडत नाही. ती इकडे तिकडे शोधाशोध सुरू करते. त्याच वेळेस
आता मंजिरीला तिथे ड्रावरमध्ये काडीपेटी सापडते. तेवढ्यात पाठीमागनं राया येतो. राया लगेच मिस फायरचा हात पकडतो. मंजिरी घाबरते. कोण आहे तिकडे असे म्हणत आता मंजिरी पटकन त्या काडीपेटीतनं एक काडी काढते आणि ओढते. आता मात्र राया लगेच मिस फायरच्या हातातनं ती मेणबत्ती घेतो आणि आता लगेच ती मेणबत्ती आपल्या हातावरती धरतो आणि पेटवतो. आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते आणि लागते, राया तू तू कुठनं आला? मी किती घाबरले. तेव्हा राया लागतो, मिस फायर हा राया तुझ्यासाठी आकाश फाडून जमीन तोडून येऊ शकतो. त्यावर मंजिरी लागते, राया ते सगळं मला माहिती, पण आत्ता कुठनं आलाय तू? तेव्हा राया लागतो, मिस फायर तुला गरज आहे आणि हा राया येणार नाही. मिस फायर असं कधीच होऊ शकत नाही हा. तेव्हा मंजिरीचं लक्ष जातं. रायाने मेणबत्ती आपल्या हातावरती लावलेली असते ना. त्यावर मंजिरी लागते, राया अरे तुला गरम चटके नाही लागत का? चल बरं ठेव इकडे. तेव्हा राया लागतो, मिस फायर तुझ्या आयुष्यात हा राया आहे म्हणजे या रायाचं नशीब खूप घारी ग. त्यासाठी हा राया कुठलेही चटके सहन करू शकतो. चल मिस फायर आपण दोघेही एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलूया. चल की बाहेर मोकळे हवेत. आता लगेच राया मिस फायरचा हात हातात घेतो आणि मंजिरीला इकडे बाहेर घेऊन आलेला असतो. दोघांच्या मधोमध ती मेणबत्ती लावलेली असते. सगळीकडे अंधार असतात आणि दोघेही आता एकटक चंद्राकडे बघत असतात. त्याच वेळेस मंजिरी मागते, राया आपण एकमेकांशी बोलण्यासाठी आलोय ना, मग किती वेळ असं चंद्राकडे बघत बसणार आहे? काहीतरी बोल. तेव्हा रायाम लागतो, मिस फायर तू फक्त टेन्शन घेऊ नको. समजा काही अगदी ठीक होईल. मिस फायर हे बघ ही लोक तुला तुझ्या भूतकाळाची आठवण करून देतात की नाही, पण तो भूतकाळ आठवून काय स्वतःला त्रास करून घ्यायचा. त्यामुळे मिस फायर हे बघ हे सगळं विसरून जा आणि तू माझ्याशी बोल. तेव्हा मंजिरी लागते, राया कसं विसरू मी सगळं? अरे हे सगळं विसरणं खूप कठीण आहे. त्यामुळे राया प्लीज मी नाही विसरू शकत हे सगळं. मला माफ कर. मला थोडा वेळ हवाय. तेव्हा रायाम लागतो, मिस फायर तुला हवा तेवढा वेळ तू घेऊ शकते. मी थांबायला तयार आहे. पण मिस फायर तुझ्यावरती तुझा मिहीर जेवढा प्रेम करत होता ना तेवढाच हा रायाही प्रेम करतोय. त्यामुळे हा राया तुला कधी बी काय बी कमी पडू देणार नाही. मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते. तेव्हा रायाम लागतो, हो मिस फायर तुझं पहिलं प्रेम मिहीर आहे हे मला माहिती आणि मी दुसरं प्रेम लोकांनी किती बी काय बी म्हणू दे पण मी मान्य केलं आहे. मिस फायर तुझ्या आयुष्यात मिहीर होता हे सत्य आणि आपण ते स्वीकारायला पाहिजे की नाही. त्यामुळे मिस फायर या रायाला काहीच प्रॉब्लेम नाही. तू कसलंच टेन्शन घेऊ नको. हे बघ माणसाने जर भूतकाळ धरून ठेवला तर माणूस भविष्यात पुढे जाऊ शकत नाही आणि आपल्याला आपलं भविष्य घडवायचं की नाही मिस फायर. त्यामुळे प्लीज तू हे सगळं विसरून जा. मिहीर तुझा नवरा होता. तुझं त्याच्यावरती प्रेम होतं हे तू कधी विसरू नको. पण या लोकांमुळे स्वतःला त्रास करून घेऊ नको. हे बघ मिस फायर आपल्या दोघांचं लग्न जरी झालं ना तरी ना तुझ्या मनात जो मिहीर आहे ना तो कधी विसरून जा असं मी म्हणणार नाही. उलट आपल्या प्रेमाच्या संसारात मिहीर एक भाग बनून आपण त्याच्या आठवणी जपूया. चालेल मिस फायर. मंजिरी मात्र प्रेमाने रायाकडे बघू लागते कारण रायाने आता मिस फायरचं मन अगदी छान असं जपलेलं असतं. तेव्हा मंजिरी लागते, खरंच राया? तेव्हा राया लागतो, हो मिस फायर तुझ्या मनात जो काही मिहीर आहे त्याच्या आठवणी आहे ना त्या आपण दोघेही जपून ठेवूया. आता बघ आपण दोघे एक आहोत की नाही. मग तुझं सुख माझं सुख, तुझं दुःख माझं दुःख. त्यामुळे तुझ्या ज्या आठवणी आहेत ना मनात त्याही माझ्याच. त्यामुळे आपण दोघे मिहीरच्या आठवणी जपून ठेवूया आणि ते पण कायम आपल्यासोबत. त्यामुळे मिस फायर तू टेन्शन घेऊ नको. हा राया तुला काय बी कमी करू देणार नाही. सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. फक्त तुझ्या मनात जे काही असेल ना ते या रायाशी बोल. त्यामुळे मिस फायर असं टेन्शन घेत बसू नको गं. मंजिरीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. त्यावर आता लगेच राया म्हणू लागतो, मिस फायर हे बघ रडू नको. या रायाला ना तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं नाही बघवत गं. कारण या रायाचं आई शपथ तुझ्यावरती खूप प्रेम आहे. जीवापाड प्रेम आहे. तेव्हा मंजिरी आता रायाकडे बघू लागते. त्यावर राया म्हणू लागतो, मिस फायर पण बाईचं मन कसं असतं ना हे या रायाला नाही कळत गं. बोलण्यात हा राया जरा कच्चा आहे. त्यामुळे सॉरी मिस फायर. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे तू कशाला माफी मागतोय? तेव्हा राया म्हणतो, मिस फायर मगाशी मी तुझ्यावरती ओरडून बोललो ना माझं चुकलंच. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही राया खरं तर चूक माझी. मीच तुला समजून घेतलं नाही. तेव्हा राया लागतो, नाही या मिस फायर मला ना कधी बाईचं मन माहितीच नाही. माझ्याकडे आई नव्हती, बहीण नव्हती, आजी नव्हती, कोणीच नव्हतं ना. मग एका मुलीचं मन कसं जपायचं हे मला माहिती नाही. आणि हा राया कसा कच्चा आहे तुला माहिती आहे ना मिस फायर. त्यामुळे प्लीज मिस फायर या रायाला समजून घेशील ना मग आपण हवं ते एकमेकांशी बोलू शकतो. एकमेकांशी अगदी मनातलं सांगितलं ना मिस फायर आपल्याकडे कुठलंही टेन्शन राहणार नाही. आणि ही आजूबाजूची नीच नालायक माणसं आहे ना त्यांच्याकडे मिस फायर तू लक्ष देऊ नको. ते मुद्दामून तुला त्रास देण्यासाठी हे सगळं करतात. पण मिस फायर
तुला हे सगळं विसरून आपल्या नव्या नात्याची सुरुवात करावीच लागेल आणि या नवीन नात्यामध्ये तुझं ते मिहीरचं जे पहिलं प्रेम आहे ना, ज्या आठवणी ना तुझ्या मनात, त्याही आपण जपून ठेवूया. आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते, कारण रायाने मिसफायरचं जे सत्य असतं ना ते स्वीकारून हे सगळं प्रेम मिसफायरवरती केलेलं असतं ना. तेव्हा राया लागतो, मिसफायर एकदा का लग्न झालं की लोक मलाही नावं ठेवणार, मंजिरी मिहीरची बायको होती, तू तिचा दुसरा नवरा आहे, असं खूप काय काय बोलणार. पण मी जगाचा विचार करणार नाही आहे, मी फक्त माझ्या मिसफायरचा विचार करणार. कारण मिसफायरच्या नशिबात मिहीर होता, तो खरंच खूप नशीबवान असेल, कारण त्याच्या आयुष्यात तू होती ना. पण मिसफायर, मिहीरचं जे नशीब होतं ना ते आता माझ्या वाटेला आले, कारण माझ्या आयुष्यात ही मिसफायर आली ना. त्यामुळे आपण हे सत्य स्वीकारून या लग्नाला सुरुवात करूया. आणि मिसफायर, एकदा का आपल्या दोघांचं लग्न झालं की आपला दोघांचाही संसार असेल की नाही. आणि मिसफायर, या रायाला ना आयुष्यभर तुझा हात हातात घेऊन जगायचे ग, त्यामुळे प्लीज या रायाला साथ देशील ना. आता मात्र राया लगेच बाजूला आपलं तोंड फिरवतो आणि लोक तो, बोल ना मिसफायर, माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. हे बघ मिहीरची, तू काळजी करू नको, लोक काय म्हणतात काय बोलतात याचा विचार अजिबात करायचा नाही. या रायाने सगळं काही स्वीकारलंय ना, मग तू टेन्शन घ्यायचं काही कामच नाही. असं आता राया एकटाच बडबड करू लागतो. मंजिरी मात्र उठून आतमध्ये गेलेली असते. रायाला वाटतं की त्याची बडबड ती ऐकते. राया एकटाच बडबड करत असतो. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मिसफायर बोल ना ग, उत्तर दे ना, तुला या रायाचं प्रेम मंजूर आहे ना. मंजिरी आता तिथं नसतेच. राया पाठीमागे वळून बघतो. अरे बापरे, मिसफायर आतमध्ये गेली की काय. याचा अर्थ मिसफायरला अजून जास्त वेळ हवाय वाटतं. जाऊ दे, हा राया अजून वाट बघेल. विठुराया, पण माझ्या मिसफायरकडे लक्ष द्या, तिला सांभाळ, ती जरा टेन्शनमध्ये, पण तिला वेळ हवाय. जाऊ दे, हा राया वेळ द्यायला तयार आहे. जेव्हा तिचं मन शांत होईल तेव्हा ती नक्की माझ्याशी बोलेल. असे म्हणत आता राया मात्र निघालेला असतो. त्याच वेळेस आता त्याला वाटतं की मिसफायर एकटी आतमध्ये गेली. तिला टेन्शनमध्ये काय झालं असेल. ती आता लगेच इकडे आतमध्ये येतो. आता मंजिरीचा त्याला आवाज येऊ लागतो. मंजिरी इकडे देवघरात असते, तर राया आता देवघरात येतो. मंजिरीने देवघर पूर्ण असं पणत्याने सजवलेलं असतं. खूप छान असं मस्त त्या रूममध्ये वाटत असतं. राया आता लगेच मिसफायरजवळ येतो आणि एक वाऱ्याने पंती विझणार. तेच राया आणि मिसफायर दोघेही पटकन त्या पंतीसमोर असे हात लावतात. आता मात्र इथे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघू लागतात. आता मंजिरीचंही रायावरती किती प्रेम आहे हे रायाला मात्र समजलेलं असतं. दोघेही आता मस्त इथे एड लागलं प्रेमाचं या गाण्यावरती डान्स करू लागतात. रायाने आपल्या खिशात मंडोळ्या आणलेल्या असतात. त्या मंडोळ्या राया आता मिसफायर समोर धरतो. मंजिरी पटकन त्या मंडोळ्या रायाच्या हातात येते. रायाने आता त्या मंडोळ्या मिसफायरला बांधलेल्या असतात. दोघेही खूपच खुश असतात, आनंदी असतात. तर इकडे आता घोरपडे आणि निक्कीने मात्र हे लग्न थांबवण्यासाठी काही प्रयत्न बंद केलेले नसतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता राया आणि मंजिरीचा साखरपुडा सुरू झालेला असतो. दोघांनीही आता एकमेकांना अंगठी घातलेली असते आणि आता केक कापायचं चालू असतानाच आता घोरपडे आणि शशिकला येतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, राया थांब, तू या मंजिरीशी लग्न करू शकत नाही. सगळेजण आता शशिकलाकडे बघू लागतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो, कारण ही मंजिरी पहिल्यांदा लग्न करून आमच्या घरात घुसली. तिचा नवरा गेला तरी या घरातनं कधीही बाहेर निघली नाही आणि आता तुझ्याशी लग्न करते ती. पण जर तुला काय झालं आणि तू तिला सोडून गेला तर तुला ना आईबाप ना कोणीच, मग ती कुणाकडे जाईल. पुन्हा आमच्याच घरात येईल ना. सांग ना, कोण आहे तुला, तू एक अनाथच आहे ना. तेव्हा लगेच आता गावातील मात्र सरपंच समोर येतात आणि म्हणू लागतात, मी रायाचा बाप आहे. तर शेजारच्या काकू येतात आणि मला लागतात, मी रायाची मावशी, मी रायाची बहीण आहे. असं म्हणत म्हणत अख्खं गाव आता रायाच्या पाठीशी उभं राहिलेलं असतं. तेव्हा लगेच आता रायासमोर येतो आणि मला लागते, शशिकला काकी, बघितलं, हे अख्खं पंढरपूर या रायाचं घर आहे. या रायाची फॅमिली हे पंढरपूर. त्यामुळे माझी मिसफायर कुठे राहील, काय करेल याचा विचार तू करू नको, कारण या रायाला संपूर्ण जग ओळखतंय आणि हे पंढरपूर म्हणजे त्याचं घर आहे. तेव्हा लगेच आता मंजिरी समोर येते आणि लागते, काकू, तुझ्यासारखा नाही आहे राया, माणसं तोडणारा. अगं माणसं कशी जोडायची ना हे रायाकडनं शिक तू. त्यामुळे बघितलं ना, तू म्हणाली की रायाला कोणीच नाही आहे, बघ अख्खं गाव रायाची फॅमिली, सगळं गाव त्याच्या पाठीशी उभी राहिले, म्हणजे राया माणसं जोडतो, तुझ्यासारखा नाही येतो. त्यामुळे आता माझा आणि रायाचा साखरपुडा होणार आणि त्यानंतर लग्नही होणार, असं आता मंजिरी आणि रायाने शशिकलाला खडसावून सांगितलेलं असतं. तर मित्रांनो, आता राया आणि मंजिरीचं लग्न कसं होणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल